अ, धन्यवाद मंडळी. मी प्रसाद पानवळकर, बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष. तुम्हा सर्वांचं या आरोग्य संपदा या सदरात स्वागत करतो. अ, महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर आज खास पाहुणे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत की आपले हे लाडके खासदार आहेत महाराष्ट्राकडून. आणि ते आता बॉस्टनला आलेले आहेत. मी स्वतः आज बॉस्टनला आलोय. कालच संध्याकाळी त्यांना भेटलो आणि आता आम्ही परत एकदा त्यांना भेटणार आहोत. न्यू इंग्लंड मराठी मंडळाचा आज एक मोठा कार्यक्रम आहे. शिवाजी महाराजांवर नाटक. शिवनेरी ते रायगड, देवगिरी ते रायगड. आणि या कार्यक्रमासाठी ते आज खास आपले प्रमुख पाहुणे आहेत. तर ते स्वतः पेशाने डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना ह्या आपल्या खास सदरासाठी आमंत्रित केलं, आरोग्य संपदा, की ज्या सदरात आपण सगळ्या क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांना बोलवतो आणि त्यांचे विचार ऐकतो. ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात. मी स्वतः काल डॉक्टरांशी बोललो. अ, खूपच धडाडीचं नेतृत्व आहे त्यांचं. आपल्याला अभिमान असावा असं ते आहेत. विशेषतः त्यांना शिक्षणाची खूप जाण आहे, आवड आहे. आणि त्याच्यासाठी ते हार्वर्डमध्ये एक कोर्स करण्यासाठी आले आहेत. अ, आणि म्हटलं तुम्ही प्लीज जॉईन व्हा या सेशनला आणि आम्हाला मार्गदर्शन करा. तर डॉक्टर श्रीकांत शिंदे, मी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. आरोग्य संपदा हे सेशन आम्ही याच्यासाठीच केलंय की अमेरिकेतही सगळ्यांना अ, आरोग्याबद्दल चांगली माहिती मिळावी, मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळावं. आणि खूप यशस्वीरित्या हा कार्यक्रम आमचा चाललेला आहे. तर परत एकदा सगळ्यांचं स्वागत. जय महाराष्ट्र. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्लीज 2 शब्द आम्हाला सांगा. गौरव, अनम्यूट करायला लागेल. हा झाला. सगळ्यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील देतो. आणि खूप धन्यवाद प्रसाद पानवलकरजी. आपण काल देखील आपण सगळे लोक भेटलो. बऱ्याच प्रमाणामध्ये मराठी जी आपली लोक आहेत अमेरिकेमध्ये आणि बॉस्टन आणि आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कालही आमची एक बैठक झाली. तिथे सगळे लोक वेळात वेळ काढून भेटण्यासाठी आले होते. त्याबद्दल देखील आपले धन्यवाद. आणि आज आपण, मला प्रसादजींनी काल सांगितलं की आज आमचं एक डॉक्टरांची मीटिंग जी आहे हार्ट अवेअरनेस म्हणजे हार्ट डिझिजेस अवेअरनेसबद्दल, त्याच्यामध्ये तुम्ही थोडा वेळ जे आहे जॉईन व्हा. मी बोललो तुमच्या मीटिंगमध्ये आता मी काय करणार, कारण की वेगळ्या वेगळ्या कॉजसाठी आपण सगळे लोक काम करताय. पण मला वाटतं आपण सगळे मराठी आहोत आणि मराठी डॉक्टर्स एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती ह्या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमाने भेटतायत, ती देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. मी एक आठवडा झाला हार्वर्डला आलो होतो. स्ट्रॅटेजीज फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा माझा टॉपिक होता प्रोग्रामचा. तो प्रोग्राम करण्यासाठी मी ॲप्लिकेशन केलं होतं हार्वर्डला. आणि आता सिलेक्शन झाल्यानंतर इथे आज हार्वर्डमध्ये आलो. कोर्स काल संपला महाराष्ट्र दिनी. आणि आज पुन्हा सगळ्यांना भेटण्याचा योग. आज तर मोठा मला वाटतं कार्यक्रम आहे, एकदम जंगी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. तर तिथे देखील 600-700 मराठी लोक जे आहेत ते आपल्याला भेटतील. पण आपला हा, मला वाटतं, हार्ट स्मार्ट लिव्हिंग, कोलेस्ट्रॉल अवेअरनेस अँड कार्डिओव्हॅस्क्युलर केअर इन साऊथ एशियन्स, ह्या टॉपिकच्या अंतर्गत आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहात. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की इतक्या साता समुद्रा पार राहून देखील आपण सगळे लोक ह्या माध्यमाने तरी कनेक्टेड आहात. मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. काल देखील मी जेव्हा भेटलो सगळ्यांना, तर खूप सक्सेस स्टोरीज ज्या आहेत ह्या मराठी माणसाच्या ऐकायला मिळाल्या. म्हणजे कोण कसल्या परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये आलं, एक डेअरिंग केली. मराठी माणूस, आपण बोलतो की माणूस डेअरिंग करत नाही मराठी माणूस, पण मराठी माणसं जी आहेत ही डेअरिंग करून माझ्या सगळ्या समोर जे आहेत. आज इथे 50पेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, जे अमेरिकेमध्ये चांगलं काम करत आहेत. आणि मला वाटतं हळूहळू जी आहे ही संख्या देखील जी आहे ही वाढत जाईल. आपली स्ट्रेंथ जी आहे ही वाढत जाईल या ठिकाणी.
आणि कालही मी जेव्हा भेटलो तेव्हा काही डॉक्टर्स होते तिथे जे प्रॅक्टिस करत होते, काही लोकांच्या शाळा होत्या, काही लोक हॉटेलियर होते इथे. मला खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि आज देखील आपल्या सगळ्यांना भेटून देखील खूप चांगलं या ठिकाणी वाटतं. असं वाटतच नाही की बाबा महाराष्ट्र दिनी जे आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे करून. महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्र दिन, कारण की लोकप्रतिनिधी असल्यामुळे ह्या दिवशी खूप मोठे सगळे कार्यक्रम, लोकांना भेटणं, हे सगळं मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये होत असतं. पण आज बृहन्मुंबई मराठी मंडळाने कार्यक्रम देखील आयोजित केला, तो देखील जाणता राजा, आणि त्याच्यामध्ये येण्याची संधी मला दिली आणि लोकांना भेटण्याची. तर खरंच एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह घेऊन लोक कशा प्रकारे इथे काम करतायत, कशा प्रकारे त्यांनी आपला बिझनेस इथे सेटअप केलेला आहे, कशा प्रकारे मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी मराठी लोक जी आहेत ती एकत्र या ठिकाणी काम करत आहेत, साता समुद्र पार देखील, आणि ते देखील कनेक्टेड आहेत, बॉन्डेड आहेत. तर खूप चांगलं वाटलं आणि मला तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद पानवलकरजी. धन्यवाद डॉक्टर श्रीकांत शिंदे. आपलं मार्गदर्शन खूपच मौल्यवान आहे. आणि एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत एकदा मंडळी, थँक्यू. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आज आपले दोन शब्द आपल्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून ऐकायला मिळाले. आता आपल्या धन्यवाद सर. आता आपल्या मी थँक्यू. थँक्यू गौरव. येस, आजच्या मी आपल्या प्रमुख वक्त्यांची ओळख करून देतो. डॉक्टर एकनाथ नाईक. आणि हे अ, आपल्या विश्वस्त जे आहेत मंजुषा नाईक यांचे यजमान आहेत. तर खास आपले पाहुणे आहेत, बृहन महाराष्ट्र मंडळाचे लॉंग टाइम सपोर्टर आहेत. क्विकली मी त्यांची ओळख करून देतो आणि आपण त्यांना आपण आमंत्रित करूया. सो डॉक्टर एकनाथ नाईक currently serves as the Deputy Chief of Staff at the West Palm Beach Veterans Affairs Medical Center in Florida, and as the lead emergency medicine consultant for Veterans Integrated Services Network, overseeing facilities across Florida and Puerto Rico. He's a full-time professor of internal medicine and global at the University of South Florida and Florida Atlantic University. डॉक्टर एकनाथ नाईक holds a medical degree MD, तसेच मास्टर्स इन पब्लिक हेल्थ अँड PhD in epidemiology. He is a board certified in internal medicine and a fellow of American College of Physicians and a fellow of American College of Health Executives. Dr. Naik completed his medical training at Goa Medical College and LTM Medical College, Sion. Dr. Naik has led numerous training programs globally, authorized several peer-reviewed publications, and serves on the editorial board of multiple index journals. So originally from Goa, India, and married to Manjusha Naik, currently holding BMM trustee position. सो परत एकदा डॉक्टर एकनाथ नाईक, तुमचं या आरोग्य संपदा या सदरात स्वागत. आणि आम्ही आता तुमच्याकडून या विषयावर ऐकायला तयार आहोत. धन्यवाद. ओके, थँक्यू प्रसाद त्या इंट्रोडक्शन बद्दल. आणि आणि मला गौरव पटवर्धन यांचे आभार मानायचे आहेत, कारण ते आमचं सगळं वेब ऍडमिनचं कार्यक्रम आणि हे सगळं हाताळतात. तो धन्यवाद गौरव. थँक्यू. तुझ्यामुळे हे सगळं शक्य होतं, मार्केटिंग आणि हे ते. थँक्यू. थँक्स. पहिल्यांदा go मला थँक्यू म्हणायचं प्रसाद आणि गौरव आणि तुमची ईसी टीम मला बोलावल्याबद्दल. आणि आज माझं भाग्य समजतो आमचे खासदार डॉक्टर शिंदे इकडे उपस्थित आहेत, आणि त्याबद्दल खूपच चांगलं वाटतंय. आणि जय महाराष्ट्र. जरी मी गोव्याचा असलो तरी मी मराठीमध्ये शिकलोय, आणि मंजुषा मला मुंबईला भेटली, आणि तसं मी आता महाराष्ट्रीयन झालो आहे. तर जास्त वेळ न घेता मी सुरू करतो. आणि हा विषय जो आहे तो एकदम महत्त्वाचा आहे आमच्या इंडियनसाठी. आता तुम्ही ऐकलं असेल हार्ट डिसीज केवढे कॉमन आहेत, त्याच्याबद्दल आपण आता थोडं बोलणार आहोत, आणि मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. पहिला डिस्क्लेमर म्हणजे मी कार्डिओलॉजिस्ट नाही आहे, त्याच्यामुळे मी एकदम त्या लेवलला नाही जाणार आहे. बट ॲज अ इंटर्निस्ट आणि एमर्जन्सी फिजिशियन अँड पब्लिक हेल्थ आम्ही जे काही करतो वेन पेशंट कम टू द एमर्जन्सी रूम, आणि मग प्रिव्हेन्शनसाठी ॲज अ प्रायमरी केअर किंवा इंटर्निस्ट जे का मी सगळ्या पेशंटना ॲडवाईस देतो, त्याच्यावरून आम्ही हे सगळं त्या उद्देशाने हे केलेलं आहे लेक्चरचा पूर्ण सारांश असा. आणि हे जनरल मेडिकल इन्फॉर्मेशन आहे, आणि इकडे 1-to-1 कन्सल्टेशन
असं नाही करता येणार, कारण अमेरिकेमध्ये ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप ही खूप सिरियसली घेतली जाते. त्याच्यामुळे पर्सनल ॲडवाईस नाही देता येणार, पण वन टू वन जे जनरल इन्फॉर्मेशन आहे ते सगळं आपण त्याच्यावर बोलू शकतो. आणि मी गव्हर्नमेंटसाठी काम करत असल्यामुळे US गव्हर्नमेंटला, त्याच्यामुळे हे मी जे काही प्रेझेंट करतो हे गव्हर्नमेंटचं ओपिनियन नाही आहे किंवा वेटरन अफेअर्सचं पण ओपिनियन नाही, आणि मला काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे कोणी फार्मा कंपनीने स्पॉन्सर केलेलं किंवा कोणी पैसे देऊन इकडे बोलायला लावलेलं असं काही नाही आहे. सो दिस इज लाईक अ जनरल आपल्या मराठी लोकांच्या माहितीसाठी हे सगळं तयार केलेलं आहे. तर आज मी काय बोलणार आहे त्याचा एक सारांश म्हणजे पहिले कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे आपले हार्ट डिसीज इन शॉर्ट, याचं प्रमाण आणि बर्डन किती आहे आपल्या बोथ इंडियामध्ये एज वेल एज इन US मध्ये, जिकडे जिकडे इंडियन लोक स्थायिक झालेले आहेत तिकडे. आणि जे जनरल रिस्क फॅक्टर्स आहेत जे सगळ्यांना लागू पडतात, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इंडियन लोकांमध्ये लोकांत काय पर्टिक्युलर स्पेसिफिक रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण बघणार आहोत, आणि त्या रिस्क कशा असेस केल्या जातात आणि त्याच्या मागे रॅशनली काय असतो, आणि आत्ताच्या करंट गाईडलाईन्स काय आहेत, आणि त्याचबरोबर थोडंसं मॅनेजमेंट आणि प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज पण आपण थोडंसं माहिती देणार आहोत. तर हार्टचं असं म्हणतात, इफ यू स्टील समवन्स हार्ट डू यू गेट कार्डियाक अरेस्टेड, असं हे कार्डिओलॉजीमध्ये कधी कधी छोटे मोठे PG असतात. तर कमिंग टू द स्केल ऑफ प्रॉब्लेम, आता ओव्हरऑल जगामध्ये 23% ऑफ द ग्लोबल पॉप्युलेशन म्हणजे ऑलमोस्ट 1.8 बिलियन लोक साऊथ एशियन्स आहेत. आता या साऊथ एशियनमध्ये इकडे इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव हे सगळे लोक येतात, पण ऑलमोस्ट 1.8 बिलियन म्हणजे ऑलमोस्ट 1/4 ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन इज साऊथ एशियन. आणि if you look at the cardiovascular disease, this is the most common cause of death. Almost 35.5% of all deaths in South Asians are because of the cardiovascular disease. आणि हे आपले साऊथ एशियन्स इन्क्लुडिंग इंडियन्स MI म्हणजे मायोकार्डियल इन्फार्क्शन, जे हार्ट अटॅक येतात ते ऑलमोस्ट 5 ते 10 वर्ष लवकर येतात कम्पेअर्ड टू युरोपियन्स. म्हणजे आपल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक ऑन एन ॲव्हरेज 53 इयर्सच्या आसपास येतो. म्हणजे आय हॅव अ कझन, त्याला हार्ट अटॅक ॲट द एज ऑफ 28 आला. ही वॉज लिल ओबेज, डायबेटिक आणि स्मोकर. 28 वर्षाचा असताना त्याला हार्ट अटॅक आला, आणि ही हॅज 2 स्टँट्स नाव. तर ओव्हरऑल कम्पेअर्ड टू दी युरोपियन्स आपल्याकडे जरा लवकर येतो, ऑलमोस्ट 10 वर्ष लवकर हार्ट अटॅक येतो आपल्या लोकांमध्ये. आणि हे UK मध्ये एक स्टडी केली होती, त्याच्यात त्यांनी फाइंड आउट केलं की हार्ट डिसीजची रिस्क इज ऑलमोस्ट डबल इन इंडियन्स कम्पेअर्ड टू युरोपियन्स. सो 2-fold इन्क्रीज इंडियन लोकांमध्ये. आणि हा HR म्हणजे हॅझार्ड रेशिओ होता त्यांच्या त्या स्टडीमध्ये. त्यांनी ही फॉलोअप स्टडी होती, 2.03 म्हणजे डबल हार्ट अटॅक असं त्यांना माहीत पडलं. आणि अराउंड 6.8 साऊथ एशियन एक्सपिरियन्स ASCVD म्हणजे इन शॉर्ट एथरोस्क्लेरोसिस कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट अटॅक. म्हणजे तर तो त्याच्यात हार्ट अटॅक येतो, हार्ट फेलियर येतो, आणि कधी कधी एक्सटेंडेड स्ट्रोक, आणि ते पण त्याच्यात थोडंसं इन्क्लूड झालेलं असतं. पण अराउंड 6.8 कम्पेअर्ड टू 4.4 इन युरोपियन्स ओव्हर 11 इयर फॉलोअप. आणि 218च्या अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि कार्डिओलॉजी कमिटीने साऊथ एशियन एन्सिस्ट्री is included as a risk enhancing factor other than hypertension. Diabetes being a South Asian is considered as additional risk factors. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं झालंय की इफ यू आर ऑफ इंडियन ओरिजिन किंवा साऊथ एशियन ओरिजिन असेल, यू ऑलरेडी आर ॲट द हायर रिस्क. तर साऊथ एशियन मी असं इन्क्लूड केलं कारण इकडे आपल्याकडे इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. पण वॉट एव्हर आय एम टॉकिंग अबाउट साऊथ एशियन इज ॲप्लिकेबल टू ऑल दिस, पण इंडिया इन पर्टिक्युलर, कारण इंडियाचं पॉप्युलेशन इफ यू कन्सिडर इन साऊथ एशियन इज द मेजॉरिटी. आणि आपले लोक US, कॅनडा, UK आणि ग्लोबली आफ्रिका सगळीकडे
पसरलेले आहेत. त्याच्यामुळे दिस इज ॲप्लिकेबल टू इवन एक्सपॅट्रिएट जे आपण लोक इकडे आहोत त्यांच्यासाठी पण हे ॲप्लिकेबल आहे. आणि स्पेसिफिकली इट इज गिअर्ड टुवर्ड्स अवर पीपल हू आर अब्रॉड. पण दिस इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू पीपल इन इंडिया. सो आपण साऊथ एशियन का सेपरेट केले? बिकॉज इफ यू लुक ॲट द अदर एशियन्स, ईस्ट एशियन, चायनीज, जॅपनीज, कोरियन म्हणा, त्यांच्यात रिस्क कमी आहे कम्पेअर टू साऊथ एशियन. सो दॅट्स वाय जर तुम्ही पूर्ण एशियन अशी कॅटेगरी केली देन इट इज अंडर एस्टिमेटिंग द रिस्क इन इंडियन्स. म्हणून ते सेपरेट केलं ईस्ट एशियन्स आणि साऊथ एशियन. आपल्या साऊथ एशियनमध्ये खूप प्रमाण आहे कम्पेअर टू अदर एशियन्स अँड युरोपियन्स. आता इकडे बऱ्याच स्टडीज झाल्यात अमेरिकेमध्ये, आणि त्याच्यातली दोन महत्वाच्या म्हणजे एक दिलवाले स्टडी म्हणून एक आलेली आहे आणि दुसरी मसाला स्टडी. ह्या दोन मोठ्या स्टडी इकडे झाल्या. प्लस इंडियामध्ये ICMRने स्टडीज केलेल्या आहेत. अशा बऱ्याच आपल्या लोकांमध्ये स्टडीज झालेल्या आहेत आता. नाहीतर पूर्वी सगळ्या ह्या ज्या स्टडी गाईडलाईन यायच्या त्या युरोपियन आणि अमेरिकन लोकांवर केलेल्या, आणि त्याच्यावरून ते सगळे कोलेस्ट्रॉलचे लेवल्स किंवा मॅट्रिक्स त्याच्यावर ते ठरवले होते. पण विथ ॲडव्हेंट ऑफ साऊथ एशियन ॲज वन ऑफ द रिस्क पॉप्युलेशन बऱ्याच आपल्या लोकांमध्ये स्टडी झालेल्या आहेत. आणि ही त्याच्यातली एक आहे. याच्यात त्यांनी ऑलमोस्ट 31,000 लोक इन्क्लूड केले होते आणि दे फाउंड 43%, ऑलमोस्ट हाफ द पीपल हॅड हायपरलिपिडिमिया, म्हणजे कोलेस्ट्रॉल होतं. म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्या लोकांना कोलेस्ट्रॉल होतं. 22% हॅड हायपरटेन्शन आणि ऑलमोस्ट 15 ते 16% मध्ये डायबिटीस होता. आणि ऑलमोस्ट 10% मध्ये फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिसीज होती. आणि आणि दुसरे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आणखी 10%. सो ओव्हरऑल सांगायचं म्हणजे आपल्या लोकांमध्ये हार्ट डिसीज जर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे त्याचे रिस्क फॅक्टर्स आहेत, जे कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन, डायबिटीस, हे 3 मेन जे आहेत, दे आर ऑल्सो इन अ लार्ज प्रेव्हलन्स कम्पेअर्ड टू युरोपियन्स. आता दिस इज कन्सिडर्ड एज अ परफेक्ट स्टॉर्म इफ यू कन्सिडर अ साऊथ एशियन एज अ ग्रुप. आणि याच्यात 3 प्रकारचे फॅक्टर्स आहेत. एक तर बायोलॉजिकल किंवा मेटाबॉलिक जे म्हणतो, त्याच्यात टाईप 2 डायबिटीस, जो आपण डायबिटीस नॉर्मली जो सगळ्या लोकांना असतो 40 नंतर किंवा 30 नंतर जो सुरू होतो, त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. आणि त्याच्यात इन्सुलिन रेझिस्टन्स इज वन ऑफ द मेकॅनिझम. म्हणजे इन्सुलिन प्रोड्यूस होतं पण ते सेलपर्यंत जात नाही आणि ते ग्लुकोज आतमध्ये घेत नाही ब्लडमध्ये. त्याच्यामुळे ब्लडमधून मसलमध्ये घेत नाही. त्याच्यामुळे ते इट्स रेझिस्टन्स होतं इन्सुलिनचं. त्याच्यामुळे इफेक्ट काम नाही करत. आणि जी आपली डिसलिपिडिमिया म्हणजे लिपिड असतात, दे आर व्हेरी व्हेरी ॲथ्रोजेनिक. म्हणजे ते प्लेक फॉर्म करायला एकदम सोयीस्कर असतात आपले जे लिपिड्स जे आहेत आपल्या इंडियन लोकांमध्ये. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार नंतर. आणि आपलं जे ॲव्हरेज बॉडी कंपोजिशन आहे त्याला असं नवीन नाव आहे थिन फॅट फिनोटाईप असं त्याला म्हणतात. थोडंसं पिक्चर दाखवेन मी नंतर. त्याच्यात आपली लोक बारीक असतात पण त्यांना फॅट असतं. आणि हे फॅट कुठे असतं तर त्यांच्या पोटाच्या भोवती, इन बिटवीन मसल्स, विसरल फॅट म्हणतात, सेंट्रल ओबेसिटी, त्या टाईपचं असतं. कम्पेअर्ड टू आपले अमेरिकन लोक इकडे जाडे असतात, त्यांचं फॅट सगळीकडे असतं. पण आपण थिन असतो तरी पण आपल्याला फॅट असतं आणि इट काइंड ऑफ कॉन्ट्रीब्युट्स टू डायबिटीस आणि हार्ट डिसीज. आणि दुसरा एक केमिकल जो आहे लायपोप्रोटीन ए, हे आता नवीन आपल्या इंडियन लोकांसाठी टेस्टिंग करणं महत्वाचं असतं. ते दॅट इज फाउंड टू बी जेनेटिकली प्रेझेंट इन हाय कॉन्सन्ट्रेशन इन साऊथ एशियन आणि इंडियन पॉप्युलेशन. तर हे बायोलॉजिकल फॅक्टर्स झाले. आणि बिहेवियरलमध्ये आपला डाएट इज व्हेरी हाय रिफाईन कार्बोहायड्रेट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्समध्ये भरलेला असतो. पूर्वीच्या काळी हे सगळं चालायचं कारण आपण मेहनत करायचो आणि शारीरिक मेहनत खूप व्हायची. पण आता सगळं सेडेंटरी लाईफस्टाईल झाले, त्याच्यामुळे आपलं तो डाएट तसंच राहिलं आणि दॅट्स एफेक्टिंग द हार्ट डिसीज. आणि टोबॅको यूज इकडे कमी होत चाललाय पण इंडियामध्ये खूप वाढलाय आता. जो तो स्मोकिंग करतो फॉर व्हेरियस रिझन्स. आणि जेनेटिक एपिजेनेटिक म्हणतात, म्हणजे आपले जेनेटिक जे फॅक्टर्स आहेत ते थोडे एन्व्हायरमेंटल प्रेशरमुळे किंवा एक्सपोजरमुळे बदलतात. फॉर एक्झाम्पल
इन्फंट्समध्ये आईचं न्यूट्रिशन, एक्सपोजर, एक्सरसाइज दॅट असतं दॅट कॉजेस चेंजेस इन दी DNA, नॉट फुल चेंजेस, इट डझंट कॉज म्युटेशन्स, पण त्याच्यावरती थोडंसं मिथिलेशन होतं किंवा दुसरे काही केमिकल्स वरती येतात आणि दॅट कॉजेस प्रिडिस्पोजिशन टू द हार्ट डिसीज अँड सेव्हरल अदर डिसीजेस इन्क्लुडिंग कॅन्सर. आणि दिस इज रिव्हर्सेबल, कारण दिस इज अ इंटरॅक्शन बिटवीन द जीन अँड द एन्व्हायरमेंट आणि दॅट इज अप टू अस टू कंट्रोल. तर ह्या ह्याच्यातले तुम्ही बघाल थोडेसे मॉडिफायबल्स आहेत आणि नॉन मॉडिफायबल. आपण आपलं एज, जेंडर, बाकी रेस ते काही आपण बदलू नाही शकत, तर वी कॅनॉट डू मच. पण आपण जे चेंज करू शकतो त्याच्यात आपलं डाएट आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी, ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जो आहे तो इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, तो आपण कंट्रोल करू शकतो. याच्यात असे बरेच फॅक्टर्स आहेत जे आपण कंट्रोल करू शकतो आणि आपली हार्ट डिसीजची रिस्क आपण कमी करू शकतो. तर डायबिटीस इज वन ऑफ द मेजर फॅक्टर इन इंडियन्स विच प्रिडिस्पोजेस अस टू हार्ट डिसीज. आता साऊथ एशियनमध्ये मोर दॅन ट्वाइस प्रेव्हलन्स डायबिटीस आहे, टाईप 2 डायबिटीस इन पर्टिक्युलर, आणि खूपच आहे. आणि इफ यू लुक इन इंडिया ऑलमोस्ट यू विल फाइंड ॲटलीस्ट 1 or 2%, प्रत्येक फॅमिलीत एक तरी असतो. फॉर एक्झाम्पल इन माय फॅमिली ऑलमोस्ट एव्हरीवन इज डायबेटिक एक्सेप्ट माय फादर. तर असं खूप प्रेव्हलन्स आहे. बट ओव्हरऑल कम्पेअर्ड टू द होल इंडिया इज अराउंड मे बी 25% to 30% आपल्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण आहे. आणि आपल्याकडे जो डायबिटीस होतो लवकर होतो, नाहीतर पूर्वी काय व्हायचं, 40 झाली की थोडंसं डायबिटीस डायग्नोस व्हायचं आणि किंवा तुम्हाला ओबेसिटी असेल किंवा तसं असेल तर वाटायचं हो आता 40 नंतर आपल्याला डायबिटीस होईल. पण आपल्या लोकांमध्ये यंगर एज म्हणजे ऑलमोस्ट 30शीत, कधी कधी 25शीत पण साधारण 30च्या दरम्यान तुम्हाला मेटाबॉलिक सायन्स जे असतात ते दिसू लागतात आणि डायबिटीस डायग्नोस होतो. आणि आपण जाडे असायला पाहिजे असं नाही. इवन इन नॉन ओबेस थिन पर्सन, आय एम काइंड ऑफ थिन, आय डू हॅव डायबिटीस, तर असं बारीक असलं तरी डायबिटीस आपल्या लोकांमध्ये होतं. सो दिस इज लाईक व्हेरी पेक्युलियर अबाउट साऊथ एशियन्स. आणि आपला फास्टिंग ग्लुकोज जो असतो इज व्हेरी सिमिलर टू व्हाईट्स, पण आपला फास्टिंग ग्लुकोजचा लेवल इज कोरिलेटेड विथ इन्सुलिन रेजिस्टन्स. जरी आपल्यामध्ये समजा 120, 130 जरी शुगर असली, पण आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स असतं बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स. सो ओव्हरऑल इफेक्ट जास्त नेगेटिव्ह होतो. आणि इफ यू हॅव डायबिटीस द रिस्क ऑफ हार्ट डिसीज इज ऑलमोस्ट 1.5 to 2 times मोर. आणि आपला जो स्पेसिफिक लिपिड प्रोफाईल, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज नॉट जस्ट LDL, म्हणजे आपण जे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, विच इज नॉर्मली चेक्ड इन युरोपियन्स आणि अमेरिकन याच्यात, ते तर असतंच, पण आपल्यामध्ये आणखी 2 प्रकारचे जे कोलेस्ट्रॉल्स आहेत अँड इन कॉम्बिनेशन हे सगळं आपल्याला मेक्स इट लाईक अ वन ऑफ द वर्स्ट लिपिड प्रोफाईल. याच्यात ट्रायग्लिसराइड्स, आता प्रत्येकामध्ये ट्रायग्लिसराइड्स बऱ्याच इंडियनमध्ये पहिल्यांदा बिफोर डायबिटीस यू विल फाइंड हाय ट्रायग्लिसराइड्स, कधी 250, 300, 800 असे आपल्याला ट्रायग्लिसराइड्स आपल्या लोकांमध्ये दिसतात. अँड दॅट्स रिलेटेड टू बोथ जेनेटिक्स एज वेल एज द डाएट. आणि HDL म्हणजे ते गुड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी असतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल विच इज LDL इज हाय. आणि LDL जे आहे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते जरा स्मॉल असतं, डेन्स, अँड इट्स मोर ॲथेरोजेनेटिक, म्हणजे ते आर्टरीमध्ये प्लेक फॉर्म करायला इट्स मोर पोटंट. त्याच्यामुळे आपलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे इज काइंड ऑफ वर्स दॅन द सेम कोलेस्ट्रॉल इन द युरोपियन्स. सो हे सगळं तिनांचं कॉम्बिनेशन घेतलं, इट बिकम्स अ डेडली कॉम्बिनेशन फॉर हार्ट डिसीज. आणि तसंच ApoB आणि ApoA, दिस आर लाईक लायपोप्रोटीन्स. आणि ApoB इज अ स्मॉलर प्रोटीन विच इज प्रेझेंट ऑन बॅड कोलेस्ट्रॉल. इट्स लाईक बॅड, हे सगळे प्रोटीन मॉलिक्युल्स असतात. आणि हे जे ApoB जे आहे इट काइंड ऑफ गोस विथ द बॅड कोलेस्ट्रॉल, सो ते आपल्याकडे हाय असतं. आणि ApoA इज अ गुड कोलेस्ट्रॉल मॉलिक्युल विच इज अ स्मॉलर वन, हाय प्रोटीन असतं ते, आणि ते चांगल्या कोलेस्ट्रॉलवर असतं. सो
हा पण रेशो आपल्याकडे कन्सिडर करायला पाहिजे. आणि त्याच्या एक इंटरहार्ट म्हणून स्टडी झाली आणि त्याच्यात त्यांनी फाइंड आउट केलं की दिस इज वन ऑफ द इंडिपेंडेंट की रिस्क फॅक्टर. तर आपल्या इंडियन लोकांमध्ये ट्रायग्लिसराइड्स, चांगला कोलेस्ट्रॉल कमी असणं, बॅड कोलेस्ट्रॉल हाय असणं, आणि हे बाकीचे जे FOB आणि FOA जे आहेत ते पण आपण मेजर करायला पाहिजेत. आणि लायपोप्रोटीन ए जे आहे ते पण करायला पाहिजे ॲटलिस्ट वन्स इन लाईफ टाईम. आणि बिकॉज दॅट्स जेनेटिकली डिटरमाइंड, देन यू कॅन नो यू आर लाईक ॲट हाय रिस्क. आणि हे FOB FO1 हे चेंज होत राहतं, तर ते पण मेजर करायला पाहिजे. तर ते लायपोप्रोटीन जे म्हणत होतो मी, इट्स अन इंडिपेंडेंट रिस्क फॅक्टर. आणि ते आपल्या साऊथ एशियनमध्ये ऑलमोस्ट 25% लोकांमध्ये त्याचा लेवल मोर दॅन 50 असतो. आणि मोर दॅन 50 इज डेंजरस. आणि थोड्या लोकांमध्ये इट कुड बी मोर दॅन 100 अँड दे आर लाईक ऑलमोस्ट ट्वाइस द रिस्क ऑफ गेटिंग हार्ट डिसीज. तर हे जेनेटिकली डिटरमाइन केलेलं असतं. सो यू हॅव टू डू इट ॲटलिस्ट वन्स. ते हे लायपोप्रोटीन ए आपल्यामध्ये आहे की नाही हे बघायला आपण एकदा तरी ते चेक केलं पाहिजे. आणि 2026 अमेरिकन कार्डिओलॉजी कमिटीने इनफॅक्ट रेकमेंड केलं की लायपोप्रोटीन ए ॲटलिस्ट एकदा तरी सगळ्या ॲडल्टनी केलं पाहिजे. सो दिस इज द लेटेस्ट रेकमेंडेशन अँड दिस इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर साऊथ एशियन्स अँड आफ्रिकन्स. आणि मी म्हटल्याप्रमाणे मोर दॅन 50 जर असेल, यू हॅव ऑलमोस्ट 40% इन्क्रीज रिस्क. आणि मोर दॅन 100 असेल ट्वाइस द रिस्क. आता ॲव्हरेज बॉडी कंपोजिशन हे जे मी आता 2 सॅम्पल्स दाखवले आहेत, इट्स व्हेरी व्हेरी टिपिकल फॉर इंडियन्स. तर या लेफ्टमध्ये बघितलं त्याचं पोट मोठं आहे आणि आय फाइंड ऑलमोस्ट लाईक मोर दॅन 50% विल हॅव अ सिमिलर स्ट्रक्चर. दोज वी हॅव डायबिटीस म्हणा, ते सगळं स्ट्रक्चर असं असतं. आणि डायबिटीस जर अनकंट्रोल असेल तर मसल वेस्टिंग होतं. सो बेसिकली यू बिकम लाईक अ थिन ऑन द पेरिफेरी. आणि पोट जरा मोठं असतं. यू विल फाइंड इट लुक्स मोर लाईक अ बिअर बेलीज. आणि हे सगळं जे फॅट असतं ते विसरल फॅट ते पोटामध्ये असतं. आणि याची पॅथोफिजिओलॉजी हे कसं काय होतं, म्हणजे हे जे छोटे छोटे LDL जे बॅड कोलेस्ट्रॉल जे असतं, आपले जे आर्टरीज असतात थोडंसं काहीतरी डॅमेज झालं, मग तिकडे फायब्रोजन म्हणून दुसरं एक प्रोटीन असतं ते, आणि प्लॅटलेट्स, ते सगळं तिकडे येऊन ते रिपेअर करायला जातं. आणि ते रिपेअर करता करता इफ दिस बॅड कोलेस्ट्रॉल मॉलिक्युल्स जे बारीक असतात, डेन्स असतात, सो दे ऑल्सो गो इन अँड स्टार्ट फॉर्मिंग अ प्लेग. आणि इंडियन लोकांमध्ये आपली साईज छोटी असते आणि आपल्या कोरोनरी आर्टरीज पण छोट्या असतात. तर डायमीटर छोटा असतो कम्पेअर्ड टू युरोपियन्स. त्याच्यामुळे थोडं जरी प्लेग झाला, इट कॅन ब्लॉक आर्टरीज फास्टर दॅन इन युरोपियन्स. तर हे मी सिम्पल असं एक्झाम्पल दाखवलं होतं की असं फॉर एक्झाम्पल इकडे थोडंसं डॅमेज होतं, मग ते फायब्रोजन आणि बाकीचे सगळे मॉलिक्युल्स असतात ते थोडे थोडे एक्युमुलेट व्हायला लागतात आणि मग हे डायमीटर कमी होतं. आणि ऑलरेडी आपल्या कोरोनरी आर्टरीज छोट्या असल्यामुळे इवन छोटासा प्लेग पण आपल्या सगळ्या आर्टरीज ब्लॉक करू शकतात. आणि हे येस म्हणजे तो फ्लो रेट जो असतो तो पण एफेक्ट होतो याच्यामुळे. जस्ट फॉर द एक्झाम्पल दाखवलंय. आणि इकडे असं बघितलं की ह्या अशा नॉर्मल कोरोनरी आर्टरीज आहेत आणि हे थोड्या प्रमाणात सगळ्यांना थोडंसं कोलेस्ट्रॉल थोडंसं प्लेग असतो, पण इट्स नॉट टू अ व्हेरी हाय एक्सटेंट. पण हळूहळू ते एक्युमुलेट झालं की असं दिसायला लागतं आणि खूपच झालं की इट्स व्हेरी हाय. आर्टरी एकदम नॅरो होते, आतला डायमीटर जो आहे तो एकदम कमी होतो. आणि इकडे जे दाखवलं ते निळं जे आहे दॅट इज द गुड कोलेस्ट्रॉल आणि दिस इज बॅड कोलेस्ट्रॉल. हे एकमेकांमध्ये इकडे जातात आणि हे जे प्लेग असतात ते हळूहळू वाढत जातात. आणि इकडे असं दाखलं की तुम्ही एक्सरसाइज केला डेली तर ह्या प्लेगवर काय होतं, जोपर्यंत पूर्ण फायब्रोस आणि घट्ट होत नाही त्याच्या अगोदर तुम्ही एक्सरसाइज रेग्युलरली करायला गेला तर हळूहळू कमी होत जातं. सो दॅट हॅज बीन सी. आणि आपला नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज डाएट. आपलं डाएट म्हणजे काय, आता म्हणजे आपल्याकडे फ्राईड फूड म्हणा, बाकी हायली प्रोसेस कार्बोहायड्रेट खूप प्रमाण असतं. तर आपल्या ट्रेडिशनल डाएटमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स लाईक घी, फ्राईड्स नाही खूप असतं. इवन व्हेजिटेरियनमध्ये पॅराडॉक्सिकली दर इज इन्क्रीज इन कार्बोहायड्रेट अँड फॅट इनटेक वाय लॅकिंग लीन प्रोटीन. आता डाळीत सगळ्याचं प्रोटीन असतं,
पण इट्स नॉट like easily digestible compared to non-veg protein. ही मसाला स्टडी, दिस इज द acronym फॉर दॅट रिसर्च स्टडी जी अमेरिकेत झाली इकडे. तर त्याच्यात त्यांनी 2 मेजर डायटरी पॅटर्न सापडला. एक वेस्टर्न पॅटर्न जो त्याच्यात डेअरी खूप असतं, फ्राईड स्नॅक्स आणि पिझ्झा विच इज काइंड ऑफ अ बॅड काइंड ऑफ वेस्टर्न डाएट. आणि व्हेजिटेरियन आपल्याकडे जे स्नॅक्स, राईस आणि स्वीट शुगर बेवरेजेस जे आहेत, तो एक वेगळा एक पॅटर्न सापडला. आणि हे सगळे आपल्या इंडियन लोकांमध्ये आता बरंच कॉमन झालंय. दोज वी आर स्टेड इन US फॉर लॉंग टाइम. त्याच्यात पिझ्झा म्हणा आणि जे फ्राईड स्नॅक्स आहेत आणि वेगवेगळ्या डेअरी आहेत, तर ते खूप प्रमाण खायचं वाढलेलं आहे. आणि प्लस व्हेजिटेरियन जे आपलं ओरिजिनल जे आहे त्याच्यात राईस, इडली आणि शुगर प्रोसेस सगळं आहे ते पण आहेत. हे दे फाउंड दिस आर द 2 मेजर डायटरी पॅटर्न्स ऑफ कन्सर्न. आणि ह्याच्या इन एडिशन टू दिस फिजिकल इनॅक्टिव्हिटी आणि सेडेंटरी बिहेवियर, दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंगली असोसिएटेड विथ डायबिटीस मेलायटिस, ते डायबिटीससाठी. आणि दे आर इंडिपेंडेंट फॅक्टर्स इन एडिशन टू दिस डाएट. आणि आपलं लोअर फिटनेस असेल, कार्डिओ रेस्पिरेटरी आपला फिटनेस कमी असेल, तर त्याच्यात इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं. सो म्हणजे काय, युअर बॉडी इज प्रोड्युसिंग इन्सुलिन बट इट्स नॉट इफेक्टिव्ह. इट्स लाईक पॉवर्टी इन द प्लेंटी. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही काही खाऊ नाही शकत, वापरू नाही शकत. हे इन्सुलिन भरपूर असतं पण ते आपल्या मसलपर्यंत जात नाही आणि ग्लुकोज ॲब्झॉर्ब नाही करू शकत. त्याच्यामुळे ग्लुकोज सगळीकडे फिरत असतो पण इन्सुलिन काहीच काम नाही करू शकत. असं ते इन्सुलिन रेजिस्टन्स असं होत असतं आपल्याला जर आपला फिटनेस कमी असेल तर. आणि मग हळूहळू काय होतं, बिकॉज ऑफ आपण वेस्टर्न डाएट पण अडॉप्ट केला इकडे, त्याच्यात कोरोनरी आर्टरीचं कॅल्शियम वाढतं. सो विल टॉक मोर अबाउट दिस इन द नेक्स्ट कपल स्लाइड. आणि हा तुम्ही डाएट बघितला, दिस इज माय फेवरेट डाएट. पण काय असतं, दिस इज नॉट गुड फॉर मी. आणि सगळ्यांनाच माहीत असते आपल्याला हे चांगलं नाही, पण काय आपण काही थांबू नाही शकत. तर वडापाव म्हणा आणि फ्राईड राईस, हे सगळं समोसे सगळे आपल्याला सगळ्यांना आवडतात, पण इट्स नॉट गुड. म्हणजे हे सगळं कमी केलं पाहिजे आणि लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे. हा एक असाच मी जोक होता. तर इकडे अं, हे म्हणतं ऑर्डर करतो की डबल बेकन बर्गर, लार्ज फ्राईज, चॉकलेट शेक अँड सॉस ऑफ चीज बर्गर, एनिथिंग एल्स. तर बायको म्हणते नंबर फॉर अ कार्डिओलॉजिस्ट. तर हे मसाला स्टडीमध्ये त्यांनी 2 किंवा 3 मोठे हे जे सापडले, त्याच्यात फ्राईड स्नॅक्स, स्वीट्स, त्याच्यात सामोसा आले, पकोडा, मिठाई, घी बेस्ड फूड्स, हे सगळे याच्यात सगळं इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल HDL कमी होतं. आणि ॲनिमल प्रोटीन जे आहे त्याच्यात रेड मीट आहे, चिकन, फिश, एग, याच्यात प्रमाण वेगवेगळं आहे. सो फिश इज जनरली गुड, बट एगमध्ये आपलं ते येलो असतं त्याच्यात जास्त कोलेस्ट्रॉल असतं. चिकनमध्ये ओके, इट्स डिफरंट काइंड, डिपेंड्स ऑन हाऊ यू कुक प्रोसेस. त्याच्यात हे BMI वाढतं, वेस्ट सर्कम्फरन्स वाढतं आणि टोटल कोलेस्ट्रॉल गोज अप. हे या स्टडीमध्ये फाइंड आउट केलेलं आहे. आणि जे चांगलं जे आहे होल प्लांट फूड्स, जे आपलं सलाड म्हणा, ते दॅट हॅज डिक्रीज हायपरटेन्शन, डिक्रीज मेटाबॉलिक सिंड्रोम अँड डिक्रीज इन्सुलिन रेजिस्टन्स. हे मसाला स्टडीचे फाइंडिंग्स आहेत. आणि हे जे रिफाईन कार्बोहायड्रेट इंटेक, विच इज अ सेंट्रल प्रॉब्लेम इन इंडियन्स इन पर्टिक्युलर. सो excessive refined carbohydrates, 60 to 70% total energy needs are through this. आपलं जो डाएटमध्ये असतं, सो वॉट एव्हर इफ यू नीड टू 2,000 to 3,000 कॅलरीज ऑफ डेली इनटेक, आपल्या ऑलमोस्ट 70% जे आपलं कॅलरीज जे असतात ते रिफाईन कार्बोहायड्रेटमध्ये असतं. बट इफ यू डू नॉट यूज रिफाईन कार्बोहायड्रेट, देन देर इज अ स्लो रिलीज आणि मग ते त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जरा चांगला असतो. पण इफ यू डू इट विथ रिफाईन, देन इट्स नॉट गुड फॉर अस. तसं ICMRने पण एक स्टडी केली होती. त्याच्यात त्यांनी सांगितलं की 30% of the patients with high carbohydrate intake, they have a higher risk of diabetes. And almost 22% of them have generalized obesity, and 15% abdominal obesity is compared to the lowest consumers. So more you take carbohydrates, more the fat either it accumulates around the belly or in general body. आता ह्या कुकिंग ऑइल्स याच्यावर खूप आपण बघतो. आपण कॉस्कोत म्हणा कुठे जातो तेव्हा आपण वेगवेगळ्या ऑइल्स बघतो. याच्यात घी जे आहे, क्लॅरिफाईड बटर, तर थोड्या
स्टडीजमध्ये चांगलं पण म्हटलंय, थोडं वाईट पण म्हटलंय. पण हाय इन सॅच्युरेटेड फॅट वाईडली यूज इन नॉर्थ इंडिया, बेसिकली इन पाकिस्तान, आपला पंजाबमध्ये वगैरे. आणि लिपिड असोसिएशन रेकमेंड रिप्लेसिंग घी विथ अनसॅच्युरेटेड ऑइल्स सच एज ऑलिव्ह ऑइल अँड कॉर्न ऑइल, हे जे रेकमेंडेशन आहे. बट इन सम स्टडीज घी आपल्या लाईफस्टाईलसाठी, इफ यू हॅव द टिपिकल ओल्ड इंडियन लाईफस्टाईल, इट्स कॅन ऑल्सो कन्सिडर्ड एज गुड. सो त्याच्यामुळे ह्याच्यावर असं डायरेक्ट असं रेकमेंडेशन असं फॉर ऑर पॉझिटिव्ह असं नाही आहे. पण कोकोनट ऑइलमध्ये खूप सॅच्युरेटेड फॅट असतं अँड दॅट हॅज फाउंड टू बी ॲथ्रोजेनेटिक, म्हणजे ते ब्लॅक फोगनं. आणि सगळ्यात जे वर्स्ट आहे, जे पाम ऑइल आणि पॉल्मोलिन ऑइल, जे आपण मलेशियाकडून इम्पोर्ट करतो हाय प्रमाण, आणि दॅट हॅज व्हेरी हाय palmitic acid. And this acid is associated with bad cholesterol increase, almost 9 to 10 gram per deciliter compared to other saturated fats. So, and this oil, because it's very cheap, it is used in all the ready-made snacks. So when you go to Patel's next time, and if you buy these ready-made snacks, it's more likely they have been cooked in palm oil, which is very, very bad for us. आणि आपल्याकडे पूर्वी ते वनस्पती मिळायचं. दिस पार्शियली हायड्रोजनेटेड ऑइल फॅट, अँड दिस इज अ मेजर सोर्स फॉर ट्रान्स फॅट इन एशियन कुकिंग, पर्टिक्युलरली स्ट्रीट फूड अँड कमर्शियल फूड. अगेन चीपर, शेल्फ लाईफ चांगलं असतं म्हणून ते वापरतात, पण दॅट्स ऑल्सो नॉट गुड फॉर अस. आणि डीप फ्राईंग आणि ऑइल रिहिटिंग, इफ यू गो टू आपलं ते रस्त्याच्या बाजूला जे शेक्स असतात किंवा इवन हॉटेल्समध्ये, ते सेम तेल परत परत हीट करतात. सो रिहीटिंग इज नॉट गुड अँड इट ॲडव्हान्सेस ग्लायकेशन अँड ग्लायकेशन अँड प्रोडक्ट्स, आणि ॲडिशनल ट्रान्सफॅट त्याच्यात तयार होतात. सो इज नॉट गुड फॉर अस. सो हे तेलाचं थोडंसं मला सांगायचं होतं. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे स्टॅटिन्स. ह्याच्याबद्दल आपल्याला खूप मिसकन्सेप्शन म्हणा, चांगलं वाईट, थोडं म्हणतं घ्या, थोडं घेऊ नका. पण ओव्हरऑल स्टॅटिन्स आर व्हेरी गुड. सो मी पण घेतो, आणि बरेच युल फाईन इन बोथ इन मेडिकल कम्युनिटी अदर. सो स्टॅटिन्स आर वेल टॉलरेटेड इन साऊथ एशियन. आणि त्याच्यापैकी दोन कॉमन आहेत, ते रोझुवास्टॅटिन आणि ॲट्रोवास्टॅटिन. दोन्ही चांगले आहेत, पण रोझुवास्टॅटिनचा प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इज लिटल हायर, गोज हायर इन इंडियन्स, म्हणून त्याचा लो डोस सुरुवात करतात, 5 मिलीग्रॅम इन्स्टेड ऑफ 10 इन वाईन. पण ओव्हरऑल दोन्ही कम्पेअर केले, दे हॅव अ सिमिलर रिस्क प्रोफाईल अँड सिमिलर ॲडव्हान्टेजेस. तर दोन्ही चांगले, डिपेंडिंग ऑन व्हॉट युअर डॉक्टर प्रिस्क्राईब्स यू. आणि याच्यात थोड्याशा रिस्क असतात. एक मायोपॅथीची रिस्क, मसल पेन होतं, पण ओव्हरऑल दॅट्स टॉलरेटेड वेल. त्याच्यात तुम्ही थोडंसं पाणी जास्त प्यायचं, किंवा क्विनाईनचं पाणी असतं ते घेतल्यामुळे ते मायोपॅथीची रिस्क जरा कमी होते. पण देर इज अ रिस्क, पण इज मिनिमल रिस्क. आणि इन इंडियन्स आणि ओव्हरऑल ह्या स्टॅटिनमुळे थोडंसं डायबिटीस वाढायचं थोडीशी रिस्क असते. कारण वी ऑलरेडी हॅव, लाईक बिकॉज ऑफ अवर फॅट डिस्ट्रीब्युशन आणि ओव्हरऑल साऊथ एशियन रिस्क डाएट, सगळ्यामुळे डायबिटीस थोडासा जास्त असतो. पण स्टॅटिनमुळे थोडीशी ही रिस्क आणखी वाढू शकते. So those are the two, I would say, like negative points. But in spite of that, statins are good and it should be taken when indicated. तर आता डायग्नोसिस करण्यासाठी साऊथ एशियनमध्ये कसा काय अप्रोच आपण घ्यायचा असतो, याच्यावर थोडंसं बोलू. किती टाइम झाला, मी आता थोडंसं राहिलं स्लाइड. सो ह्याच्यात पहिलं म्हणजे रिकग्नाइज दॅट साऊथ एशियन एन्सेस्ट्री इज अ रिस्क फॅक्टर. तर आपल्याला रिस्क जास्त आहे हे समजूनच राहायचं. एक फॅक्टर आपल्याला ऑलरेडी ॲड झालेला आहे. आणि जे सगळे थ्रेशोल्ड जे आहेत, दे शुड बी अप्लाइड. ते सगळे आपल्या लोकांमध्ये अंडर एस्टिमेट करतात, म्हणून ते थोडेसे त्याचे बाउंड्रीज चेंज केल्या पाहिजेत. आणि त्याचं रेकमेंडेशन पण आहे आता या सगळ्या स्टडीज झाल्यामुळे. आणि ते रिस्क कॅल्क्युलेशन असतं, ते थोडंसं मॉडिफाय करावं लागतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त नॉन ट्रेडिशनल मार्कर्स म्हणजे लायपोप्रोटीन ए आणि लायपोप्रोटीन बी, किंवा हाय सेन्सिटिव्हिटी सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स, ते आपल्या लोकांमध्ये केले पाहिजे. कारण हे जनरली युरोपियन्समध्ये केले नाही जात, पण स्पेशली इंडियन्समध्ये, बिकॉज
दिस आर असोसिएटेड विथ हाय रिस्क ते आपल्या लोकांमध्ये एकदा केलं पाहिजे. आणि आर्थ्रोजेनेटिक जो मेटाबॉलिक ट्रेंड आहे ज्याच्यात हाय ट्रायग्लिसराइड्स, लो गुड कोलेस्ट्रॉल HDL आणि हाय LDL हे तिघांचं ते यू हॅव टू लुक ॲज अ होल, नॉट ॲज अन इंडिपेंडेंट जस्ट हो LDL चांगला आहे तर वी आर फाईन असं नाही आहे. पण त्याच्यात तुमचं HDL कमी असेल आणि ट्रायग्लिसराइड जास्त असेल दॅट्स ऑल्सो रिस्की. हे सगळं तिन्ही एकत्र करून त्याचा विचार केला पाहिजे. आणि डायबिटीस इन्सुलिन रेजिस्टन्स केलं पाहिजे. डायबिटीस झाला तर मग तुमचं इन्सुलिन लेवल मेजर करायला पाहिजे आणि ग्लुकोज करायला पाहिजे आणि त्याच्यात ते कम्पेअर करून तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे की नाही हे सगळं फाइंड आउट केलं पाहिजे. सो त्याच्याप्रमाणे तुमचं एक्सरसाइज प्रोग्राम म्हणा, ट्रीटमेंट प्लॅन तसा केला जातो. तर जस्ट इन शॉर्ट आपलं BMI जे असतं नॉर्मल युरोपियनमध्ये मोर दॅन 25 म्हणजे ओव्हरवेट. तर आपल्या लोकांमध्ये इज मोर दॅन 23. तो हा लेवल कमी केलेला आहे आता. सो युअर डॉक्टर शुड बी युज्ड म्हणजे त्यांना माहीत पाहिजे की यू आर एन एशियन आणि तुमच्याकडे आपल्या याच्यात कट ऑफ कमी पाहिजे. सो इफ दे गो स्ट्रिक्टली बाय द गाईडलाईन्स 23 आहे BMI तर यू आर फाईन, काय करू जे करायचं कर असं सांगितलं जातं. पण द डॉक्टर शुड बी अवेअर की एशियनमध्ये इंडियनमध्ये हा कट ऑफ कमी आहे. सेम थिंग ओबेसिटीसाठी मोर दॅन 30 म्हणतात तर आपल्याकडे 27.5. हे सगळे मसाला स्टडीज आणि डेलिव्हरी हे सगळ्या नवीन स्टडीजमधून हे सगळं फाइंड आउट केलेलं आहे. तसंच वेस्ट सर्कम्फरन्स जे मेनमध्ये आहे रेग्युलर 102 हे ओबेसिटीच्या कन्सिडर केलं जातं. तर आपल्यामध्ये 90 नंतर फिमेलमध्ये 88 आणि 80 हे सगळे नंबर कमी केलेले आहेत. तसंच वेन द लिपिड प्रोफाईल जेव्हा इंटरप्रिट केला जातो सो इट्स नॉट जस्ट LDL तर नॉन HDL कोलेस्ट्रॉल, ApoB विच इज अ लायपोप्रोटीन B, ट्रायग्लिसराइड्स आणि HDLC हे सगळं हे तिन्ही एकत्र करून त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं. सो बेसिकली ट्रायग्लिसराइड्स अलॉंग विथ लो HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल is a typical pattern. So you might have normal to a little bit higher LDL, पण HDL कमी असतं, ट्रायग्लिसराइड हाय असतं. सो दिस इज इक्वली बॅड. सो त्याच्यामुळे हे तिघांचंही ट्रीटमेंट केला पाहिजे. नॉट जस्ट ॲड्रेसिंग LDL. आणि एलिव्हेटेड ॲपोलायपोप्रोटीन B हे जे असतं इज असोसिएटेड विथ द बॅड कोलेस्ट्रॉल. हा जो छोटा मॉलिक्यूल असतो तो बॅड कोलेस्ट्रॉलच्या वरती अटॅच झालेला असतो. तर दॅट्स वॉट वी नीड टू फाइंड आउट. आणि कारण हे जेव्हा फाइंड आउट करतो आणि त्याचा रेशो जो असतो इफ इज लेस दॅन 1.4 then that's associated with the increased coronary calcification. तर हे नॉन ट्रेडिशनल मार्कर्स आहेत तर लायपोप्रोटीन A आणि हाय सेन्सिटिव्हिटी CRP विच इज अ मार्कर ऑफ इन्फ्लामेशन तो करायला पाहिजे. कारण वन ऑफ द प्रोसेस फॉर ॲथेरोस्क्लेरोसिस इज इंजुरी होते, इन्फ्लामेशन होतं आणि त्याच्यावर सगळे ते कोलेस्ट्रॉल आणि फायब्रिन सगळे अट्रॅक्ट होऊन तो प्लेक फॉर्म होतो. आता कोरोनरी कॅल्शियम कोरोनरी आर्टरी कॅल्शियम स्कोर बद्दल थोडंसं सांगायचं होतं बिकॉज यू माइट हॅव हर्ड इट अँड मेनी ऑफ यू माइट हॅव डन दिस टेस्ट. सर याच्यात काय असतं दिस इज वन ऑफ the recommendation if you have borderline or intermediate risk. If you have a high risk, then you have to go for stress test and cardiac cath. तर पण हे जे असतं if your risk is intermediate ते करायला पाहिजे. आणि इफ यू लुक ॲट दिस युजली 0 तुमचा स्कोर आला तर लो रिस्क, 1 to 99 माइल्डली एलिव्हेटेड तर यू मे नॉट नीड स्टॅटिन्स. पण मॉडरेट 100 to 299 असेल तर पेशंट इज क्लिअरली स्टॅटिन एलिजिबल आणि ते घ्यायला पाहिजे. आणि तुमचं तर लो आला तर जर 5 वर्षांनी परत रिपीट करायची. आणि यू कॅन ऑल्सो डू कोरोनरी CT स्कॅन आणि MRI पण करू शकतो. ते पण आता नवीन नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आलेले आहेत ते पण करू शकतात. आणि डायबिटीस as I said need to be initiated. So practical summary in the interest of time किती वाजले 9:49 तर मी थोडंसं पुढे घेतो. So the take home message, South Asians have twice the risk for heart disease compared to other population. Risk profile, very typical profile is insulin resistance, very common. Atherogenic dyslipidemia, which is like combination of triglyceride, low good cholesterol and high bad cholesterol combination जे असतं.
आणि विसरल ॲडिपोसिटी म्हणजे आपल्या पोटाभोवती फॅट आणि एलिव्हेटेड लायपोप्रोटीन ए हे सगळं आपण फाइंड आउट केलं पाहिजे. सो दॅट्स द टेक होम मेसेज इफ यू आर नॉट डन सो. आणि CVD कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क डिसीज जो असतो 10 वर्ष अगोदर होतो युरोपियन पॉप्युलेशनपेक्षा आपल्या इंडियन्समध्ये. आणि स्टँडर्ड BMI कट ऑफ जे आहेत दे अंडर एस्टिमेट अवर रिस्क. सो दोज कट ऑफ्स आर मॉडिफाईड फॉर इंडियन पॉप्युलेशन. कारण पूर्वी आपल्याकडे स्टडीज नव्हत्या, पण आता इंडियन्समध्ये भरपूर स्टडीज झालेल्या आहेत आणि त्याच्यावरून हे सगळे कट ऑफ कमी करून सांगितलेले आहेत. आणि 64% ऑफ CVD इन साऊथ एशिया इज एट्रिब्युटेबल टू मॉडिफाईड रिस्क. सो गुड न्यूज इज 64% of the times in the patient you can prevent cardiovascular disease because all of those are modifiable risk factors which includes diet, exercise, stress म्हणा, बाकी हे सगळं. आणि recommendation would be screen early. Don't wait till you are 45 or 50. You to start screening at age 30, 35. तेव्हा स्क्रीन करायला पाहिजे. आणि aggressive screen, and you have to make sure your doctor knows the cutoffs are different for Indians and they need to include uh, other markers like lipoprotein and high sensitivity CRPs. Okay. So ट्रीटमेंट ऑप्शन मध्ये डाएट, एक्सरसाइज, वेट लॉस, स्मोकिंग, ॲड्रेस, सायकोलॉजिकल ते झालं. आणि स्टॅटिन्स, अँटी हायपरटेन्सिव्ह, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज द मेजर रिस्क फॅक्टर्स. आणि आता मला थोडक्यात एक सांगायचं होतं म्हणजे डायबिटीस मेडिकेशनमध्ये आता जे नवीन जे आलेले आहेत SGLT2 आणि GLP-1 म्हणजे हे सगळे जार्डियन्स म्हणा किंवा ऑझेम्पिक आलेलं आहे. दोज medications have cardioprotective effect. So in addition to treating diabetes, they also help prevent heart disease. So you talk to your doctor, Sanga, whether you are a candidate for GLP-1 or SGLT2. So they दोन्ही आणि ही तुम्ही नावं दिलेली आहे पण ते ट्रेड नेम्स लॉट ऑफ अदर ट्रेड नेम्स फॉर दोस 2-3 कंपनी करतात त्यात. तर that's one point I wanted to tell. Discuss with your doc about GLP-1 and SGLT2. आणि अँटीप्लेटलेट थेरपी जी एस्प्रिन इन हाय रिस्क पेशंट्स रेकमेंड करतं, नॉट फॉर प्रायमरी प्रिव्हेंशन. दॅट्स नॉट रेकमेंडेड कारण एस्प्रिनच्या रिस्क पण असतात ब्लिडिंगच्या. पण इफ यू आर अ हाय रिस्क टॉक टू युअर डॉक्टर आणि ते तुम्हाला ते देऊ शकतात. आणि कन्सिडर डुईंग अन लायपोप्रोटीन ए. आणि हा जो आहे यू कॅन गो थ्रू दिस इज लाईक अ फ्लो चार्ट. कोणत्या वेळेला कोणती टेस्ट केली पाहिजे आणि काय काय करायला पाहिजे. तर हे सगळं याच्यात ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर यू कॅन गो थ्रू. इन द इंटरेस्ट ऑफ टाइम मी याच्यावर जात नाही. आणि हे सगळे बरेच रिसोर्सेस. आणि आय वुड लाईक टू एंड देअर. एनी क्वेश्चन्स? सो यू हॅव इनफ टाइम टू फॉर क्वेश्चन अँड आन्सर्स. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. हो प्रसाद, तुम्ही आहात का अजून? ओके. मी आहेत. थँक्यू डॉक्टर एकनाथ नाईक. खूपच छान सेशन झालं. खूप व्हॅल्युएबल माहिती मिळाली आम्हाला ह्याच्यात. मला काही प्रश्न आहेत. मी ऑलरेडी बघतोय की लोकांनी पण प्रश्न विचारलेत. अगदी एक मी साध्या प्रश्नांनी सुरुवात करतो आणि नंतर मी दुसरे प्रश्न विचारेन की आपण लहानपणापासून वरण भातावर आई तूप वाढते राईट, अरे चांगलं आहे तब्येतीला खा. आणि आता तुमच्या स्लाइडमध्ये पाहिलं क्लॅरिफाईड बटर किंवा घी आपण ज्याला म्हणतो, तर ते सॅच्युरेटेड फॅट आहे राईट. तर हा जो आपलं ते चांगलं आहे असं म्हटलं जातं. सिमिलरली की कोकोनट ऑइल राईट, खोबरेल तेलातलं हे ते पण आरोग्याला चांगलं आहे आणि परत ते पण सॅच्युरेटेड फॅट आहे. मग हे दोन्ही जे मी आता म्हटलं तूप आणि खोबरेल तेल हे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट नाही किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅट नाही राईट, की जे हेल्दी आपण म्हटलं जातं. हे दोन्ही सॅच्युरेटेड फॅट आहेत. तर मग तुमचं काय म्हणणं आहे की हे आपण खावं का थोड्या प्रमाणात ठीक आहे, म्हणजे कसं त्याची घ्यावी? सर कोणतीही गोष्ट आपण लिमिटमध्ये केली इट्स ओके राईट. थोडंसं आपण सगळंच जर वर्ज केलं तर मग जगायचं कशासाठी ना, म्हणजे असा पण प्रश्न येतो. सो कोणतंही जर असं लिमिटेशनमध्ये इट्स ओके. तर घीचं जरा दोन्ही बाजूने स्टडीज आहेत. चांगलं पण म्हणतात आणि सॅच्युरेटेड असल्यामुळे जरा वाईट पण आहे. पण मला वाटतं थोड्या प्रमाणात घी घेतली तर इट शुड बी ओके. पण कोकोनट ऑइलचे बरेच आहेत. इफ यू कन्सिडर, आय एम फ्रॉम गोवा राईट, आमच्याकडे खूप कोकोनट यूज केला जातो. आणि इफ यू कन्सिडर गोवा आणि कोकण, रेट ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज इज एक्स्ट्रीमली हाय.
पूर्वी काय असायचं, लोक सगळे शेतावर काम करायचे, फिजिकल वर्क करायचे हम्म. आणि त्याच्यामुळे जे कोकण घेतलं त्याचं ते सगळं फॅट बर्न व्हायचं. पण आपली लाईफस्टाईल बदलली आता, पण डाएट नाही बदललाय. तर हम्म. गोव्यामध्ये डायबिटीस आय वुड से ऑलमोस्ट 50, आमच्या घरामध्ये तर 90%, मी सोडून माझे वडील सोडून सगळ्यांना डायबिटीस आहे. आणि माझ्या कझन म्हणजे मावस भावाला 28 वर्षाचा असताना हार्ट अटॅक आला, त्याला 2 स्टँट्स आहेत. सो कोलेस्ट्रॉल आणि आमच्याकडे सगळीकडे कोकोनट ऑइल वापरली जाते, गोवा केरला म्हणा सगळ्या कोस्टल याच्यामध्ये. सो कोकोनट ऑइल इज नॉट रेकमेंडेड. इफ युअर चॉईस फॉर अदरवाइज यू कुड डू इट. पण आमच्या इफ यू डू द डेमोग्राफिक स्टडीज इन कोकण केरलामध्ये, हार्ट डिसीज डायबिटीस इज व्हेरी व्हेरी हाय. धन्यवाद तुम्ही सांगितलं, कारण बरेच कॉन्फ्लिक्टिंग लोक सांगतात राईट, कोकोनट ऑइल वापरा असे बरेच आर्टिकल्स असतात. आणि पण आय एम ग्लॅड की तुम्ही ते क्लिअर केलं की ते सॅच्युरेटेड फॅटच आहे एंड ऑफ द डे, आणि ते तसं घातकच आहे. अजून एक मी प्रश्न विचारतो आणि मग आपण लोकांना सांगूया. एक स्लाइड मला आवडली तुमची, की ज्यात तुम्ही म्हणताय की व्यायाम केलं की ते जे ब्लॉकेज असतं ते कमी कमी होत जातं. माझा इतके दिवस समज होता की ते ब्लॉकेज थ्रू आउट राहणारच, ते म्हणजे किती व्यायाम करा काय करा, म्हणजे तुम्ही हेल्दी नाही खात असाल तर ते ब्लॉकेज हळूहळू हळू ते ब्लॉक करत जाणार सगळं. पण एक दिलासा मिळाला की व्यायाम करून ते कमी होतं. तर त्याच्यात जरा जास्त सांगता का, म्हणजे जे लोक हो, त्याच्यात व्यायाम काय असतं, हेच करणार आहेत जे हा, प्लेग त्यांना हा जरा जो सांगा. प्लेग कसा होतो, थोडीशी इंजुरी होते इंटिमा म्हणजे आतल्या त्या लेअरला. मग ते आपले सगळे अँटी इन्फ्लामेटरीचे एजंट्स असतात, फायब्रिन प्लेटलेट, हे सगळे ते त्या ठिकाणी येतात. मग कोलेस्ट्रॉल पडतात सगळीकडे, मग ते त्याच्यावर लेअर होतं. पण ते सुरुवातीला ते सगळं सॉफ्ट असतं, पण नंतर हळूहळू ते तसंच राहिलं, मग ते त्याच्यात फायब्रस टिश्यू होतं आणि तो प्ले कसं हार्ड होतो मग. आणि तो केल्यामुळे त्याचं जे डायमीटर कमी होतं आणि त्याच्यात कधी कधी एखादा तुकडा निघतो आणि दोज पीसीस दे गो फर्दर, आणि आर्टरी जेवढी पुढे जाते तेवढी स्मॉल होते पेरिफेरीला, आणि ते मग तिकडे ब्लॉक करतं. मोठी आर्टरी ब्लॉक नाही होत, पण छोटी ब्लॉक होते. तर ते सुरुवातीच्या फेजमध्ये यू कुड रिव्हर्स इट, पण एकदा ते खूप झालं, एकदम घट्ट झालं, तर मग ते नाही होत. मग आता हे किती वर्ष समजायचं, म्हणजे भाऊ 30च्या आत व्यायाम सुरू केला तर त्याला चान्स आहे का, 40-50 नंतर सुरू केला तर इट्स टू लेट, म्हणजे हे कसं ठरतं आणि कुठल्या पॉइंटला ठरवलं जाईल ठरतं म्हणजे? एकंदर इफ यू कन्सिडर बिईंग ए साऊथ एशियन, सगळं 10 वर्ष अगोदर होतं. जे आपला पूर्वी डायबेटीस जो 40 नंतर आपण म्हणायचो, मॅच्युरिटी ऑनसेट डायबेटीस, जे टिपिकल युरोपियन बुक्स पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं, पण ते आपल्यामध्ये 10 वर्ष अगोदर म्हणजे 30शीत होतं. आणि इफ यू गो इन इन इंडिया, बॉम्बे म्हणा, सगळीकडे डायबिटीस 30च्या अंदाजे त्या दरम्यान डायबिटीस डायग्नोस होतं. तर हिअर टू स्टार्ट दिस वेन यू आर लाईक इन 20s, सगळी जी लाईफस्टाईल चेंज म्हणजे नंतर 40 नंतर तर यू आर ऑलरेडी लाईक हाय टू लेट रिस्क. झाला आहे. करेक्ट करेक्ट, गॉट इट. या, धन्यवाद. आता आपण सगळ्यांना ओपन करूया क्वेश्चन्स आन्सर्स. परत एकदा गौरवनी आणि डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलंय की कुठलाही पर्सनल प्रश्न विचारू नका. जेनेरिक, जसे आता मी उदाहरणादाखल 2 प्रश्न विचारले तसे जेनेरिक प्रश्न विचारा. धन्यवाद. आणि आणि ह्या अटेंडन्समध्ये बाकीचे डॉक्टर्स असतील, कारण मी आय एम नॉट अ कार्डिओलॉजिस्ट, सो आय विल बी आन्सरिंग ॲट द इंटर्निस्ट लेवल क्वेश्चन. सो स्पेसिफिक जास्त पाहिजे असेल तर वी हॅव टू, आय कॅन ऑलवेज टॉक टू कार्डिओलॉजिस्ट अँड गिव्ह यू आन्सर्स. पण या ग्रुपमध्ये एखादा कार्डिओलॉजिस्ट पण असेल किंवा बाकीचे डॉक्टर्स असतील, दे कुड ऑल्सो आन्सर इफ आय एम नॉट एबल टू. कारण मी काही एकदम आय डोंट नो एव्हरीथिंग, पण माहीत नसेल तर मी फाइंड आउट करून सांगू शकतो. थँक्यू डॉक्टर. ओके, सो आय थिंक इथे जिची घोटसकर, आय थिंक त्यांना मी अनम्यूट करतो. त्यांचा प्रश्न आहे वाटतं, त्यांनी हात वरती केलाय. सो वन सेकंड. Hello, Eknath. Hello. I have a really quick question. So, जो रेशियो असतो रिस्क डिटरमिन करायला, कधी कधी कोलेस्ट्रॉल अँड नंबर्स लुक हाय, but they say look at the overall ratio to assess your risk. Can you shed some light on that, please? बरोबर. आता स्पेसिफिकली पूर्वी काय व्हायचं, आपला LDL रेशो जो असायचा, आपण म्हणायचं की बिटवीन 100 to 150 फॉर LDL फॉर एक्झाम्पल. त्याच्यात तुम्ही यू डू डाएट अँड एक्सरसाइज, असं टिपिकल आपल्या अमेरिकन स्कूलमध्ये आम्हाला शिकवायचे. आणि इफ इट इज लेट्स से मोर दॅन 150, मग स्टॅटिन सुरू करायला पाहिजे. पण आपल्या इंडियनमध्ये LDL इज जस्ट वन थिंग, राईट? सो LDL मध्ये त्याच्यात इफ इट इज मे बी बॉर्डर लाईन, समजा 100 असेल किंवा 110 असेल, पण तुमचं ट्रायग्लिसराईड हाय असेल,
किंवा तुमचं HDL कमी असेल, सो ऑल दोज काउंट्स. आता एक रेशोमध्ये एपो बी और एपो 100 ओवर एपो ए हा एक रेशो आहे. तर त्याच्यात हे जे एपो बीचं असतं ते इट्स अ स्मॉलर लायपोप्रोटीन अँड इट अटॅच टू द बॅड कोलेस्ट्रॉल. अँड एपो ए जे आहे दॅट्स ऑल्सो स्मॉलर पार्टिकल दॅट्स मोर प्रेझेंट ऑन दी HDL त्या कोलेस्ट्रॉलवर. कारण तो रेशो घेतला इफ इट इज लाईक मोर दॅन 1.4 आणि दुसऱ्या ह्याच्यात तो 1.4च्या खाली असतो. सो सो बेसिकली रेशोमध्ये इवन इफ यू हॅव द नॉर्मल रेंजेस, पण तो रेशो जर आपल्या विरुद्ध असेल देन यू आर ॲट अ हायर रिस्क. आणि या प्रत्येक लॅबमध्ये आणि हे जे रेशो असतात आता गाईडलाईन्समध्ये पण दिलेले असतात वेगळे वेगळे रेशो. तर दॅट रेशो रेंज वी मॉडिफाय आता 2018 मधल्या गाईडलाईन 22च्या गाईडलाईन ते थोडंफार ते बदलत चालतं. सो ओव्हरऑल इंडियनमध्ये मी बघेन तो जे ट्रायग्लिसराइड्स, HDL लो आणि LDL हे असं आणि लायपोप्रोटीन ए आणि लायपो ए 100 आणि एपो 1 हे जे आहेत दे हॅव फाउंड टू बी हाय रिस्क. तर याचं जे डिटेल चार्ट आहे मी तुम्हाला पाठवू शकेन. ओके. सो चॅटमध्ये काही प्रश्न आहेत. डॉक्टर तुम्हाला चॅट ओपन आहे का? अदरवाइज आय कॅन रीड दोज क्वेश्चन्स विच वर इज कन्व्हिनियंट फॉर यू. अच्छा, एखाद्याने लिहिलंय ॲट द एंड कॅन यू प्लीज गिव्ह अस लिस्ट ऑफ रेकमेंडेड टेस्ट दॅट यू आर मेन्शनिंग टू बी डन इन रुटीन ब्लड वर्क. ओके. तर ह्याच्यात जे नॉर्मली आपण जे युरोपियनमध्ये करतो त्या सगळ्या करायला पाहिजे. लेट्स से यू आर गोइंग फॉर अ इयरली टेस्ट. त्याच्यात आपले CBC तर रुटीनली करतातच. आता बेसिक मेटाबॉलिक प्रोफाईलमध्ये ते केला जातो बिकॉज दॅट्स इम्पॉर्टंट वेन यू आणि लिपिड प्रोफाईल जो असतो आणि हॅपॅटिक प्रोफाईल ते मेडिकेशनसाठी कामी असतं. सो यू विल डू CBC, BMP, लिपिड प्रोफाईल आणि हॅपॅटिक प्रोफाईल हे रुटीनली केले जातात सगळ्यांमध्ये. सो ॲडिशनल टेस्ट जे करायचे असतात आपल्या इंडियनसाठी इज लायपोप्रोटीन ए ती एकदाच करावी लागते. मग लायपोप्रोटीन बी असते आणि हाय सेन्सिटिव्हिटी सी रिॲक्टिव्ह प्रोटीन ते इन्फ्लामेशन मार्कर असतात. दोज आर द ॲडिशनल फॉर इंडियन पॉप्युलेशन. ते पहिल्या प्रश्नाचं झालं. आणि इज ऑल दिस डिस्कवर्ड ओनली रिसेंटली? येस. आता आपल्या बऱ्याच पूर्वी इंडियनमध्ये स्टडीज खूप कमी होत्या. सगळ्या ज्या आल्या त्या फ्रेमिंगहम हार्ट स्टडी म्हणून ऐकली असेल, खूप फेमस स्टडी होते, लॉन्जिट्युडनल स्टडी. सो दॅट वॉज द फर्स्ट लँडमार्क स्टडी. आणि हे सगळे युरोपियन लोक गोऱ्यांमध्ये किंवा हिस्पॅनिक आणि ब्लॅक्समध्ये असे सगळे पॉप्युलेशन त्याच्यात असायचं. ते इंडियन फार कमी असायचे. तर रिसेंटली 2-3 इंडियन स्टडीज आल्या. आपल्या इंडियामध्ये ICMRने स्टडीज केल्या आणि इकडे आपल्या इंडियन जे कार्डिओलॉजिस्ट आणि NIH रिसर्चर्स आहेत त्यांनी पण इंडियन ह्याच्यात स्टडी केल्या. त्याच्यात एक फेमस स्टडी आहे जी मसाला स्टडी असं म्हणतात त्याचं नाव आहे. आणि दुसरी दिलवाले स्टडी. ह्या 2 मेजर स्टडीज आपल्या इंडियन लोकांमध्ये झाल्या. तसेच UABला डॉक्टर नंदा म्हणून होते. त्यांनी पण असं इंडियन लोकांमध्ये बरेच हार्ट ते एकोकार्डिओग्राफर होते. तर त्यांनी बऱ्याच स्टडीज केल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये. तर हे सगळं केल्यानंतर हे सगळं रिसेंटली डिस्कवर झालं की बिईंग अन इंडियन इज इटसेल्फ अ रिस्क फॅक्टर. आणि त्याच्यात काय काय ॲडिशनल करायला पाहिजे ते सगळे रेकमेंडेशन आता रिसेंटली आलेले आहेत. सो ते दुसऱ्या प्रश्नाचं झालं. Lipoprotein A, wonder how does it compare to diabetes? So lipoprotein A is a independent risk factor. आता रिस्क फॅक्टरमध्ये काय असतं? एक आपलं ब्लड प्रेशर एक झालं, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. मग दुसरं हाय कोलेस्ट्रॉल, तिसरं डायबिटीस. तसंच हे लायपोप्रोटीन ए. सो दिस इज अनदर इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर. आणि नॉर्मली इट्स जेनेटिकली डिटरमाइंड आणि इट्स मोस्टली प्रेझेंट इन आफ्रिकन्स आणि साऊथ एशियन्स. आणि त्याचा लेवल जर मोर दॅन 50 आला देन यू आर ॲट हाय रिस्क. तर ते एकदाच करावं लागतं लायपोप्रोटीन ए जस्ट टू फाइंड युअर जेनेटिक प्रिडिस्पोजिशन.
because that cannot be changed. You have it as and you inherit it basically. तर ते एकदाच करावं लागतं. बाकी लायपोप्रोटीन बी आणि हाय सेन्सिटिव्हिटी CRP जे आहेत ते आपण वर्षाला एकदा किंवा 2-3 वर्षांनी एकदा करावं लागतं. सो जर तुम्हाला ते हाय असेल देन यू हॅव टू स्टार्ट युअर ट्रीटमेंट ॲग्रेसिव्हली. डायट, एक्सरसाइज ते सगळं तुम्हाला सगळं ट्रीटमेंट आपण लवकर केलं पाहिजे. So long-term statin develop dementia or Alzheimer. This is false. This is not true. Somebody is, I don't know, they आपले म्हणतात ना असं रुमर्स जे असतात किंवा कॉन्स्पिरसी थिअरीज त्याच्याप्रमाणे. तुम्ही असं पण ऐकलं असेल की स्टॅटिन आता बंद झाले. मला कधी कधी इंडियातून लोक विचारायचे की हो तुमच्याकडे आता स्टॅटिन सगळं बॅन झालेलं आहे. अशा पण अफवा पसरायच्या. तर स्टॅटिनने डिमेन्शिया होत नाही त्याचं असून प्रूफ नाही आहे. सो नो बडी हॅज प्रूव्ड दॅट इट कॉजेस डिमेन्शिया. त्याच्यामुळे आय वुडंट वरी अबाउट टेकिंग स्टॅटिन्स. मीन्स आय बीन टेकिंग इट फॉर लास्ट 20-25 years नाव. सो तर आणि म्हणजे आपले ऑलमोस्ट VA मधले किंवा बाकीचे आमचे एल्डर पॉप्युलेशन असतात. एव्हरी वन इज टेकिंग स्टॅटिन अँड वी आर नॉट सीन dementia as a result of statin. There are other reasons of dementia because as we grow old, the dementia already set up. So that has nothing to do with statin. So statin doesn't increase dementia. So there is no correlation or there is no proof that it's happening. So I wouldn't worry about it. What is the correlation between atorvastatin and coenzyme 10? सो द ॲट्रोवास्टेटिन जेव्हा स्टॅटिन आपण घेतो ते क्विनिन किंवा कोएन्झाइम 10 घेतो तेव्हा इट्स नॉट कन्क्लुसिव्ह. पण त्याच्यात मायोपॅथीचे सिम्पटम असतात ते कमी होतात असं फाइंडिंग आहे. आणि इफ युअर मायोपॅथी दिसे क्विनिन म्हणून एक आपलं इफ यू गो टू पब्लिक्स ते क्विनिनची एक बॉटल मिळते. इफ यू ड्रिंक दोज देन द पेन गोज डाऊन असं फाइंडिंग आहे. तर again it's not very conclusive but that does help. But increasing fluid intake does help in reducing the myopathy. So it's more relation with the myopathy. मला आयुर्वेदाबद्दल मला काहीच माहित नाही. सो माझं जे आहे ते सगळं ॲलोपॅथिक्स मध्ये आहे. आयुर्वेदामध्ये असू शकतं. सो इट्स अ गुड सायन्स. पण आयुर्वेदात मला एकच आहे की देर आर नॉट पब्लिश स्टडीज. कारण जोपर्यंत आपल्याकडे पब्लिकेशन्स नाही आहेत, सायंटिफिक रिगरस स्टडीज केलेल्या मिळत नाही आपल्याला तोपर्यंत आपण काही सांगू नाही शकत. पण इंडियन गव्हर्नमेंट ने आता मोठं आयुष म्हणून त्यांची वन ऑफ दी मिनिस्ट्री आहे. त्या लोकांनी दिल्ली आणि ठिकठिकाणी आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये त्यांचं रिसर्च सुरू आहे. तर त्यांनी गोव्याला पण एक मोठं आयुर्वेदिक रिसर्च सेंटर काढलेलं आहे. तसं महाराष्ट्रात पण आहे आणि दिल्लीला पण आहे. सो देर आर स्टडीज कमिंग अप अँड लॉट ऑफ ॲलोपॅथिक डॉक्टर्स अँड अदर रिसर्चर्स आर हायर्ड अँड दे आर वर्किंग फॉर आयुष. तर एक थोड्या वर्षांनी जसं ॲलोपॅथिक मेडिकेशनचे पब्लिकेशन असतात आय एम होपिंग की तसेच पब्लिकेशन आयुर्वेदिकमध्ये पुढे येतील अँड देर विल बी अ डेटा अवेलेबल टू कम्पेअर. सध्या डेटा कमी आहे आणि ते सगळे आहे ते एनेक्डॉट. सो दे डू मोर लाईक अ केस सिरीज. ते म्हणतात आता रुमॅटॉइड आर्थरायटिस आम्ही 50 लोकांना आम्ही ट्रीटमेंट दिलं आणि सगळे बरे झाले. पण देर इज नो कम्पॅरिझन. कारण कम्पॅरिझन ग्रुप जर त्यांनी ट्रीटमेंट घेतलं नसतं तरी ते बरे झाले असते. हे कशावरून नाही. तर तशा स्टडीज आपल्याकडे कमी आहेत तशा. पण हळूहळू येतील कारण आयुष आपलं बऱ्यापैकी रिसर्च त्यांचं सुरू आहे. भरपूर हायरिंग केलेलं आहे आणि बऱ्याच स्टडीज चालू आहेत. पण अजून मी ते पूर्ण पब्लिश नाही झालेल्या आहे थोड्या. पण अशा दे आर नॉट लाईक आपण लॉन्जिट्युडनल स्टडीज करतो तशा अजून नाही आहेत. दे आर इन प्रोग्रेस. हळूहळू सापडतील आपल्याला त्याचे फाइंडिंग्स. आम्ही स्लाइड्स इकडे पाठवू शकतो आणि ATS steps reduces all cause mortality by yeah, I mean walking is a good exercise.
and continue. That's what I recommend and we do walking. आणि दुसरं ओके रेकमेंड सिटी एंजिओग्राफी एज अ डायग्नोस्टिक टूल. या सो इट इज अ नॉन इन्व्हेजिव्ह चांगला. कारण आता पूर्वी प्रोसेस काय व्हायचा, तुम्हाला काही चेस्ट पेन झाला, थोडंसं बाकीचे रिस्क फॅक्टर झाले की आपण स्ट्रेस टेस्ट करायचो. आणि स्ट्रेस टेस्टमध्ये त्या 3 प्रकारच्या असतात. एक एक्सरसाइज स्ट्रेस टेस्ट होते आणि मग केमिकल स्ट्रेस टेस्ट आणि एको स्ट्रेस, अशा 3 प्रकारच्या स्ट्रेस टेस्ट असतात. आणि दे आर स्टील नॉन इन्व्हेजिव्ह. आणि सगळ्यात फायनल जे असतं आपण कार्डियाक कॅथ करतो आणि त्याच्यात तुम्हाला ब्लॉकेजेस असेल तर बघतो आणि ते स्टॅन्ट टाकतो. तर नॉन इन्व्हेजिव्ह टेस्टमध्ये सिटी एंजिओग्राफी किंवा सिटी कार्डियाक सिटी जो असतो दॅट्स वन ऑफ द ऑप्शन. जसं आपण कॅल्शियम स्कोरिंग करतो विच इज लाईक टोटली नॉन इन्व्हेजिव्ह, तशी ही पण आहे. सो इट कॅन बी डन. सो बेसिकली इट इज डन फॉर इंटरमिडिएट रिस्क. एकदम हाय रिस्क असेल तर यू गो फॉर कार्डियाक कॅथ. सो तर इफ रिस्क इज intermediate, then you can do the CT angiography. तर नाही CT angiography. Yeah, it is used, one of the tool. It's recommended in certain cases. Yeah. Okay, what is good fetal fat percentages? So again, this is based on the waist measurement, and I don't know exactly what percentage is good or bad. Because fat is required for the body to some extent. It does protects you from the heat and other temperatures. So certain amount of fat is required. And cholesterol is required for almost all the hormones, like for testosterone, progesterone. It starts with the cholesterol. So you need some amount of cholesterol. So it cannot be zero. So this is fat. You need certain percentage of fat. But when it is excessive, then it's can't. So, but the question was exactly what percent. I'm not sure. So I can find out and let you know what exactly the percentage of fat is bad. आणखी मला वाटतं बहुतेक मी सगळे ऑनलाईन झाले. हो, एक आय थिंक शेवटचा आहे. हा, So it's all anything- these heart disease, blockages and diabetes are symptoms of long-term insulin resistance. Is that true? तर दिस could be, there is a correlation. जर आपल्या इंडियन लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स असतं, त्याच्यामुळे डायबिटीस वाढतो. इफ यू आर diabetic, is a risk factor, and then it contributes to, along with the diet and exercise, it contributes to the heart diseases and blockages. So in a way, it's true. So insulin resistance contributes significantly to diabetes, uncontrolled diabetes, which leads to heart disease. So there is a causation chain there. So आपला बॉडी फॅट डिस्ट्रीब्युशन, इन्सुलिन रेजिस्टन्स, त्याच्यामुळे जरी इन्सुलिन बॉडीत असतात ते काम नाही करत बिकॉज ऑफ द लॅक ऑफ एक्सरसाइज. सो या इट इज ट्रू. अजून 2 प्रश्न दिसत आहेत की जर स्टेंट असेल तर तो कायम राहतो का काही त्याच्यानंतर बदल करता येतो, म्हणजे काढता येतो वगैरे? काय स्टेंटचं काय म्हटलं? If you have a stent in one of the arteries, can it stay there forever or is there a method to check the status? अच्छा, ते एंजिओग्राफी केलं की दिसतं की ब्लॉक झाले की. एकदा स्टॅन्ट टाकली, द चान्सेस ऑफ ब्लॉकिंग इट अगेन इन द फर्स्ट फ्यू मंथ्स आर व्हेरी हाय. त्याच्यानंतर ते डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ स्टॅन्स इज ऑलमोस्ट 5 to 10 years राहतात ते. आणि ते एकदा तिकडे राहिले ते काढता नाही येत, कारण इट्स डेंजरस राईट. ते एक ते स्टिक झालेली असते आणि त्याच्यावरती टिश्यू बिल्टअप झालेला असतो. सो बेसिकली असे काढत नाहीत. सो वेन देर आर मल्टिपल ब्लॉकेजेस, द नेक्स्ट स्टेप इज ओपन हार्ट सर्जरी. तसं करावं लागतं. आणि कधी कधी त्याला कोलॅटरल वेसल्स असतात, थोडंसं बाकीचं असतं. सो यू कॅन डायलेट दॅट वेसल आणि मग त्या हार्टच्या एरियाला ब्लड सप्लाय जाते. पण एकदा टाकलेलं काढता नाही येत, म्हणजे काढला तर जास्त डॅमेज होते. म्हणजे त्याच्या वेळेला ओपन हार्ट सर्जरीच करावी लागते आणि तिकडे नवीन वेन टाकावे लागते. बरोबर, धन्यवाद. आणि अजून एक आहे, इज हार्ट डिसीज ऑल्सो रिलेटेड टू द रिस्क ऑफ स्ट्रोक होऊ शकतो का ज्याला हार्ट डिसीज होतोय त्याला? सो इट्स अ सिम्टम ग्रुप. कारण काय असतं,
हार्ट डिसीजमध्ये समजा तो प्लेग झाला आणि जेव्हा तो कोरोनरी आर्टरीजमध्ये म्हणजे हार्टच्या ब्लड सप्लायमध्ये होतो, इट्स नॉट एक्सक्लुझिव्ह ओनली इन द कोरोनरी आर्टरीज. इट हॅपन्स इन द कॅरोटिड आर्टरी. आपल्या जे गळ्याच्या ज्या आर्टरीज असतात तिकडे पण एथरोस्क्लेरोसिस होतं. पायात होतं. दिस कॉल्ड पेरिफेरल आर्टेरियल डिसीज. सो बेसिकली मेनी टाइम्स वेन यू डायग्नोज पेरिफेरल हार्ट डिसीज, इट्स अ साइन ऑफ हार्ट डिसीज. कारण त्याला आपण ABR रेशिओ म्हणून हे करतात. आर्टेरियल आणि ब्रेकियल प्लेक्सिसचा आपण ते फ्लो मेजर करतो आणि तिकडे जर तो कमी असेल दॅट मीन्स द डिसीज इज ऑल ओव्हर द बॉडी. आणि कधी कधी कॅरोटिड आर्टरीचा जो प्लेक असतो तो निघून वरती जातो आणि आपल्याला स्ट्रोक येतो. सो दे आर ऑल रिलेटेड. सो हार्ट डिसीज, सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज सगळ्या त्या कोलेस्ट्रॉल किंवा त्या प्लेकमध्ये होतं. जसं हार्टच्या आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल बिल्टअप होतं तसंच मोठ्या मोठ्या कॅरोटिड आर्टरी, पायामधल्या पॉप्लिटेल आर्टरी सगळीकडे कोलेस्ट्रॉल बिल्टअप होतं आणि त्याच्यामुळे एकतर स्ट्रोक होतं किंवा पायाला लोकांचे इफ द क्लॉट जर तर पायामध्ये गेला पायाच्या आर्टरीत तर एकदम तो ब्लॅक होऊन जातो पाय आणि थंड होतो आणि इट्स अ वॅस्क्युलर एमर्जन्सी. सो अमॉंग अदर दॅन हार्ट अटॅक, स्ट्रोक, पायाच्या आर्टरीला जेव्हा तुम्हाला कोल्ड फीट होतो दॅट्स ऑल्सो एन एमर्जन्सी अँड दॅट कुड बी ट्रीटेड इफ द क्लॉट इज रिमूव्ह. हो, ते सगळीकडे होऊ शकतं क्लॉट, फक्त इट्स नॉट एक्सक्लुझिव्ह फॉर कोरोनरी आर्टरीज. परफेक्ट, थँक्यू. वन लास्ट क्वेश्चन विचारतो की आपण बघतो की एखाद्याला तरुण वयातच हार्ट अटॅक आला आहे ते की अरे त्यांनी मॅरेथॉन बऱ्याच केल्या होत्या आणि तरी हार्ट अटॅकनी गेला किंवा हार्ट अटॅक आला. तर ह्याच्यात लॅक ऑफ स्लीप आणि स्ट्रेसफुल लाईफ हे पण महत्वाचे फॅक्टर आहेत का? म्हणजे डाएटवर तुम्ही बोललातच की हो. जंक फूड खाल्लं हे खाल्लं ते तर नोन आहे, पण हे जो दोन आहेत की तो झोपतो किती माणूस हे माहित नसतं आपल्याला जेव्हा आपण अशा पेपरात बातम्या वाचतो किंवा त्याच्या पर्सनल मध्ये ऑफिसमध्ये पर्सनल लाईफमध्ये स्ट्रेस आहे का हे right? आणि आपण तर हो. म्हणतो अरे तो या. मॅरेथॉनर होता खूप छान खायचा वगैरे असं. तर हे दोन्ही महत्वाचे आहेत, स्लीप आणि स्ट्रेस. आणि त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट म्हणजे स्लीप आणि स्ट्रेस कॉजेस इन्क्रीज इन ब्लड प्रेशर आणि इट इट रिड्युसेस युअर इम्युनिटी. डायबिटीसचं प्रमाण, इट कॅन प्रिडिस्पोज टू डायबिटीस, सेव्हरल थिंग्स. कारण वेन यू आर अंडर स्ट्रेस इट सेक्रेट्स स्टिरॉइड्स, म्हणजे आपले ते स्ट्रेस हॉर्मोन जे असतात ते रिलीज होतात अँड दे आर ऑल डायबिटोजेनिक. हम्म. जसं आपण स्टिरॉइड्स म्हणतो तसं तसं स्टिरॉइड्स घेतले आपण कधी कधी कॉर्टिसोइड किंवा ते आपलं डोस पॅक घेतो आपल्या ॲलर्जीसाठी आपल्या स्टिरॉइडचं, त्याच्यामुळे शुगर वाढते. तसंच स्लीप आणि स्ट्रेस असेल तर आपले ते स्ट्रेस हॉर्मोन वाढतात अँड दे रिलीज मोर ऑक्सिजन, आपलं ग्लुकोज, आणि त्याच्यामुळे ग्लुकोज प्रिडिस्पोजिशन वाढतं. आणि प्लस ऑल्सो इट एफेक्ट्स ऑन द ब्लड प्रेशर. जर सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक अशा दोन आपल्या नर्वस सिस्टम असतात, त्याच्यात हे सिम्पॅथॅटिक वाढतं स्लीपलेस किंवा एन्झायटी किंवा पॅनिक अटॅकमुळे हार्ट रेट वाढतो. आणि हार्ट रेट वाढल्यामुळे हार्टवर स्ट्रेस येतो, हार्ट गेट्स टायर्ड. जसं आपण रेसिंग हॉर्स असतो आणि मग तो थकून जातो तसं होतं. आणि दॅट कॅन लीड टू हार्ट जर असा खूप वाढला मग त्याच्यात हार्ट जाड होतो, म्हणजे त्याच्यात थिकनेस वाढतो हार्टचा आणि at some point it fails. सो दॅट इज अनदर मेकॅनिझम. तर त्याच्यात ॲथरोस्क्लेरोसिस म्हणजे जे ब्लॉकेजेस होतात दॅट इज नॉट द इंडिपेंडेंट कॉज, पण ह्याच्यात हार्टचं एरिथमियास होऊ शकतात, इन्क्रीज ब्लड प्रेशर होऊ शकतो अँड दॅट कॅन, किंवा डायबेटिक हॉर्मोन्स जे असतात ते वाढू शकतात, म्हणजे ग्लुकोज जास्त होतं, दॅट कॅन कॉन्ट्रीब्यूट टू द डेथ. आता मॅरेथॉनमध्ये कधी कधी जे आफ्टर मॅरेथॉन सडन डेथ होतो दे आर मोस्टली रिलेटेड टू एरिथमियास, म्हणजे इरेग्युलर हार्टबीट. जेव्हा आपण वेन यू डू ट्रेडमिल आपला हार्ट रेट जेव्हा 200च्या वरती जातो, बेसिकली इट्स रिलेटेड टू युअर एज अँड द हाईट, राईट. त्याच्यामुळे यू कॅन गो टू लाईक सर्टन पर्सेंटेज, पण तो एक्सेसिव्ह जेव्हा होतो इट कॅन लीड टू एरिथमिया. सो हार्टसाठी काय असतं, डायस्टॉलिक जो मुवमेंट असतो, आता नॉर्मली 80 बीट्स असतात, तो डायलेट जेव्हा होतो तेव्हा ब्लड फिल होतं आतमध्ये आणि मग ते पंप केलं जातं. बट इफ यू स्टार्ट बीटिंग टू फास्ट देन हार्ट डझंट गेट टाइम टू रिफिल द ब्लड.
त्याच्यामुळे इट्स काइंड ऑफ पंपिंग द एम्प्टी हार्ट, सो देस नो ब्लड गोईंग. त्याच्यामुळे डिझिनेस होतो आणि चक्कर येते वेन पाल्पिटेशन होतात तेव्हा. कारण वेन इट इज बीटिंग टू फास्ट इज ॲज गुड ॲज नॉट पंपिंग एनी ब्लड, बिकॉज ब्रेनला ऑक्सिजन पाहिजे असतो आणि दॅट ऑक्सिजन कम फ्रॉम द लंग अँड इट इज पंप्ड आउट. जर टू फास्ट गेलं की देर इज नो टाइम टू रिफिल. त्याच्यामुळे ते ऑक्सिजन ब्रेनला नाही जात. थँक्यू सो मच. धन्यवाद डॉक्टर. गौरव, काय अजून आहेत प्रश्न? हो, प्रश्न काही आहेत, पण वी आर ऑलरेडी ओव्हर द टाइम. सो मला चालेल. डॉक्टर विचारायचं आहे, आय मीन मी हे प्रश्न डॉक्टर तुम्हाला ॲक्च्युअली ईमेल करू शकतो इफ यू हो, वॉन्ट. बरं बरं. आय थिंक थोडेच प्रश्न उरलेत शेवटचे, वेअर यू नीड टू आन्सर सम ऑफ देम. आय मीन काही लोकांनी थँक्स दिलंय, व्हेरी वेल एक्सप्लेन्ड वगैरे, आणि काही लोकांनी थोडे प्रश्न टाकलेत. आय कॅन ईमेल दोज क्वेश्चन्स टू यू. हो, बरं नंतर बरं. आणि सगळ्यांसाठी तेच सांगेन की हे रेकॉर्डिंग आपण तसंही पब्लिश करतो यूट्यूबवरती. जर कोणाला शेअर करायचं असेल, अजून जे लोक आत्ता नाही आहेत कॉलमध्ये, त्यांना तुम्ही करू शकता. आणि वी विल बेसिकली पब्लिश दिस थ्रू BMM व्हॉट्सॲप ग्रुप्स. सो या, आय थिंक थँक्यू सो मच डॉक्टर एकनाथ, तुम्ही एवढा वेळ काढून. थँक्यू प्रसाद आणि गौरव, मला बोलावल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल. अँड फॉर्च्युनेट टू हॅव आपले खासदार डॉक्टर शिंदे आणि सगळ्या EC टीम, BMMची सगळी EC टीम. थँक्यू एव्हरीवन अँड थँक्यू ऑल द अटेंडीज. काही प्रश्न असेल तर यू कॅन ईमेल मी. माझा ईमेल eknathnaik@yahoo.com, फर्स्ट नेम लास्ट नेम @yahoo.com. इझी आहे तसा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाय बाय. थँक्यू. बाय बाय.